कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे नेते समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि अगदी थोड्या वेळापूर्वी शरद पवार समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी नाश्त्यासाठी दाखल झालेत। आज कागलमध्ये पवारांनी मेळाव्याचं आयोजन केलंय आणि याच मेळाव्यात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश होणार आहे। तर काल कोल्हापूरमध्ये समरजित घाटगेंनी पवारांचं स्वागत केलं। कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंची उमेदवारी आता पक्की मानली जाते। दरम्यान समरजित घाटगेंनी एबीपी माझाला पक्षप्रवेशाआधी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेच प्रवेश होणार आहेत, पण स्वतः पवार साहेब प्रवेशासाठी कागलला येत आहेत आणि सभा घेत आहेत, हे आमच्या सगळ्या कागल गडिंग्लज उत्तरकरांच्या लोकांसाठी फार मोठी गोष्ट आहे। वस्तात पुन्हा परत येत आहेत अशा पद्धतीचे बॅनर्स लागलेले आहेत, काय प्रतिक्रिया? ही सभा आहे ती कुठे होणार आहे? ही कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये सभा होणार आहे। पवार साहेबांची नेहमी सभा ह्या गैबी चौकात व्हायच्या। आता योगायोग असा आहे की 10 वर्ष त्यांनी ती सभा घेतली नाही कागलमध्ये, 10 वर्षानंतर ते आता सभा घेत आहेत आणि ते पण माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट आहे। आणि राहिला प्रश्न पोस्टरचा, येत्या काळामध्ये वस्तात काय करू शकतात हे आता पुढच्या काळातच कळेल। दरम्यान फडणवीसांनी समरजित घाटगे आणि हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत दिली आहे। तर भाजपचे 4 ते 5 जण राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जातील असा दावा देखील त्यांनी केलाय। भाजपकडे 24 फेस असे आहेत की जे अजितदादाच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने फाईट देऊ शकतात। आता या 24 लोकांना असं वाटतं की आम्ही कसं आता आमचं आयुष्य राहील, त्यामुळे थोडी अस्वस्थता आहे। 4-5 ठिकाणी असं होणार आहे भाजपचं। 4-5 ठिकाणी भाजपाचे नेते शरद पवार साहेबांकडे जातील, पण 2 माहिती अजून 3 कुठले जातील 4-5। त्यानंतर मात्र तिथे गेल्यावर तिथे तुतारी लावणारे खूप आहेत। खूप चर्चा सुरू आहे। समरजित घाटगेशी आम्ही खूप चर्चा केली, हर्षवर्धन पाटील साहेबांशी माननीय देवेंद्रजींनी खूप वेळा चर्चा केली। मला वाटतं समरजितला त्या ठिकाणी थांबायचंच नव्हतं, त्यांना विधानसभा लढायचीच आहे। अशा वेळी त्यांनी निर्णय केले। आणि समरजित घाटगेंच्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा करूयात। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, समरजित घाटगे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। मुद्दा असा आहे की समरजित घाटगेंना जर उमेदवारी मिळाली तर त्याचा महाविकास आघाडीला कितपत फायदा होईल आणि समरजित घाटगेंचा शरदचंद्र पवार पक्षाला किती फायदा असेल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2 नंबरचे जे मतं आहेत ती समरजित सिंह घाटगे यांनी घेतली होती। अपक्ष राहून सुद्धा या ठिकाणी ते जवळपास 1 लाखाच्या मतापर्यंत पोहोचले होते। त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या विरोधातले एकमेव उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि म्हणूनच समरजित घाटगे हे विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढणारच अशा पद्धतीचा निर्धार त्यांनी केला। मात्र महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी पक्की झाल्यानंतर मात्र समरजित सिंह घाटगे यांनी तुतारी हातामध्ये घेण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी ते महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले। आज त्यांचा प्रवेश होते। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागरिक येतील, त्यांचे सगळे समर्थक येतील। 10 वर्षानंतर शरद पवार हे गैबी चौकामध्ये सभा घेणार आहेत आणि समरजित सिंह घाटगे यांचा प्रवेश होणार आहे। महाविकास आघाडीचं खरं जर बघितलं तर कागल तालुक्यामध्ये आपण जर बघितलं, कागल विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर तिरंगी लढत ही दरवेळी व्हायची आणि त्यामुळे त्याचा फायदा हसन मुश्रीफ यांना होतोय अशा पद्धतीची चर्चा आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली। यावेळी मात्र संजय बाबा घाटगे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत त्यांनी आधीच हसन मुश्रीफ यांना आपला पाठिंबा आहे तो दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी दुरंगी लढत होणार हे आता नक्की झालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीसाठी हा प्रवेश देखील खूप महत्त्वाचा आहे तो मानला जातोय। प्रज्ञा, विजय, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।